नागपूर येथील अधिवेशनात सरकारवरती टीका करताना विरोधी पक्षनेते जयंत पाटील, राजेश टोपे आणि अनिलजी देशमुख पाहायला मिळाले. पाहूयात मग. आणि सिरपवर म्हणजे ज्यूसवर जे इथेनॉल काढतील त्याला 3 वेगवेगळ्या प्रकारचे दर इन्सेंटिव्ह दिले आणि काल अचानकपणाने हे सगळं रद्द करण्याचा निर्णय केला. फक्त सी मोलॅसिसवर इथेनॉल करण्याच्यासाठीच आता परवानगी आहे. बी हेवीवर जे करतात त्यासाठी सकाळी झालेला निर्णय दुपारी थोडा मॉडिफाय केंद्र सरकारने केला आणि सांगितलं की बी हेवीचं जे आधीची कमिटमेंट आहे ती आम्ही पूर्ण करू. आणि सिरपवरून ज्यांनी इथेनॉल करायचं ठरवलेलं आहे त्यांना तर पूर्णपणाने त्यांनी रद्द केलं. महाराष्ट्रात आणि देशामध्ये असे अनेक कारखाने आहेत उत्पादकांचे, सहकारी कारखाने की ज्यांनी शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहे. केंद्र सरकारने पुढाकार घेऊन त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे आणि आज दुर्दैवाने अचानक टर्न मारून राज्यात आणि देशामध्ये साखर पुरेशी असताना साखर उत्पादक, ऊस उत्पादकाला साखरेच्या माध्यमातून दिलासा बऱ्यापैकी दर असताना मिळत असताना देखील या इथेनॉलवर बंदी करण्याचं, ज्यूस इथेनॉलला या रूटला बंदी करण्याचं काम केंद्र सरकार करते. स्वतःच धोरणं जाहीर करायची, देशात गुंतवणूक करायला लावायची, त्यांना इन्सेंटिव्हच्या योजना आखायच्या आणि अचानक एक दिवशी साखरेच्या किमती जरा वाढतात का काय या भीतीनं पूर्णपणाने साखरेला बंदी, कांद्याच्या किमती वाढत असतील तर कांद्याला बंदी, कापसाच्या किमती वाढत असतील तर त्याच्यावरही आणखीन काही. आज केळी आणि द्राक्ष ही बांगलादेशला जातात. बांगलादेशने आयात कर बसवलेला आहे. त्याविषयी केंद्र सरकार आणि भारत, आपण एवढा मोठा देश आहे, आपला बांगलादेशवर प्रभाव पडू शकत नाही. बांगलादेशी निगोशिएट करून आपण त्यांची केळीवरची, द्राक्षावरच्या इम्पोर्ट कमी करू शकत नाही. संत्र्याच्यासाठी देखील हीच परिस्थिती आहे. संत्र्यावर देखील इम्पोर्ट टिकली आहे. आता संत्र्याचा सीझन संपत आला त्यावेळी राज्य सरकारमधले प्रमुख म्हणतात की आम्ही संत्र्याच्यासाठी निर्यात आयात शुल्क ज्यांनी लावलेलं आहे त्यातला काही भाग आम्ही उचलू, पण आता ज्यांना शक्य होतं त्यांनी केलं आणि आता पूर्णपणाने संत्र्याचं सीझन संपत आलेलं आहे. आणि म्हणून राज्य सरकारचे शेतकऱ्यांच्या निर्यातीबद्दलच्या धोरणात आडकाठी घालणारं धोरण केंद्र सरकारचं आहे. राज्य सरकार त्या बाबतीत काही आवाज उठवत नाही. त्यामुळं ऊस उत्पादकांच्यावर अन्याय, कांदा उत्पादकांच्यावर मोठं संकट या केंद्र सरकारने आणले आणि आत्ताच अवकाळी पावसाला कांदा उत्पादकांनी तोंड दिलेलं आहे. फार मोठ्या प्रचंड नुकसान कांदा उत्पादकाचं झालंय, संत्रा उत्पादकांचं झालंय. त्यासाठी कोणताही पुढचं पाऊल मदतीचं न येता आज त्यांच्यावर ही कुऱ्हाड धोरणात्मक आणण्याचं काम केंद्र सरकार करतंय आणि आमचं महाराष्ट्राचं सरकार त्या बाबतीत काही करत नाही. अवकाळी पावसाला मदत नाही, दुष्काळाला मदत नाही. पूर्णपणाने केंद्र सरकारच्या हो म्हणण्यात राज्य सरकारची ताकद आता खर्च होते आहे. राज्य सरकार आपल्या राज्यातल्या जनतेच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून आज आम्ही अवकाळी पावसावर ताबडतोब चर्चा व्हावी म्हणून विधानसभेत मागणी केली. पण ही चर्चा होऊ न देणं याच्यातच मोठेपणा सत्तारूढ पक्षाकडून मानला गेला. ठीक आहे, आमची संख्या आज कमी असली तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही मांडतोय. त्या प्रश्नांची व्याप्ती मोठी आहे. महाराष्ट्रातल्या प्रचंड सर्व भागात झालेल्या नुकसानीची चर्चा करण्यासाठी हे राज्य सरकार का टाळाटाळ करतंय हा खरा प्रश्न आहे आणि सरकार या चर्चेतून पळ काढतंय अशी आमची मत झालेलं आहे. सरकारकडे उत्तरं नाहीत. सरकारने घोषणा केल्या, त्याचे पैसे दिलेले नाहीत. मागच्या अवकाळी पावसाचे मागे झालेले ज्या घोषणा आहेत त्यातली एकही घोषणा पूर्ण नाही. 50,000 रुपये रेग्युलर कर्ज भरणारा जो माणूस शेतकरी आहे त्याला 50,000 रुपयाचं अनुदान द्यायचं होतं, त्यातले पैसे कुणाला पोचलेले नाही. नुसत्या घोषणांचा सुकाळ आहे आणि कृतीचा दुष्काळ आहे. ही या परिस्थिती राज्य सरकारची आहे. जयंतराव पाटील यांनी उत्पन्नाचा विषय सांगितला, कांद्याचा विषय सांगितला आणि शेतकऱ्यांची एकंदरच स्थिती महाराष्ट्राची अत्यंत गंभीर झालेली आहे. अतिवृष्टी, गारपीट यांनी जो हवालदिल झालेला आहे त्याचं आर्थिकदृष्ट्या पूर्ण मोडले ही अवस्था आजची झालेली आहे. परंतु सरकार काही करण्यास तयार नाही ही वस्तू. काल फक्त फोटो सेशन त्यांनी केलं, यापेक्षा जादा काही करण्यास तयार नाही वस्तू. त्यामुळे आहे
याबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सर्व शेतकरी अडचणीत महाराष्ट्रातला आहे, त्याच वेळेस आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे ते दूध उत्पादकांचा. खरं एक वेळ अशी होती की आपल्याकडे दूध नव्हतं अशी परिस्थिती होती, परंतु या दूध उत्पादकांनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नवीन काही संकलित गायी असतील त्याच्या माध्यमातून एक दुग्ध क्रांती केली असं म्हणलं तर वावगं ठरत नाही. मात्र त्यांचा शेवटी प्रत्येक लिटरला जे दुधाचा खर्च येतो, उत्पादन खर्च जो येतो तो इतका मोठा आहे, जवळजवळ 33-34 रुपये उत्पादन खर्च आहे. अशी परिस्थिती असताना आता 25 रुपयाला दूध त्याला विकावं लागतं. यामध्ये महत्वाची गोष्ट खाजगी जे काही आहेत दूध घेणारी ही मंडळी बऱ्याच वेळा पावडर जी असते परदेशामध्ये पाठवतील, त्याच्यातून रेट मध्ये राहतात. ही वस्तुस्थिती आहे. परंतु दुधाचं एवढं मोठं उत्पादन आहे आणि त्यामध्ये खूप मोठा शेतकरी वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, अनेक बेरोजगार लोक दुधाच्या व्यवसायात जातात आणि दुधाचं उत्पादन करतात. त्यामुळं महाराष्ट्र स्वयंपूर्ण झाला, इतर राज्यात दूध पाठवायला लागला आणि वेळोवेळी सरकार ज्यावेळेस अडचण येतो दुधाचा व्यवसाय त्यावेळेस पाठीशी उभं राहण्याची पद्धत आहे. कोरोनाच्या कालखंडामध्ये सुद्धा आघाडी सरकार हे पाठीशी उभं राहिलं, ते दूध खरेदी केलं, त्याची पावडर बनवली. आता एकंदर 25 रुपयावर ज्यावेळेस येतं तोट्यात येतं आणि शेवटी असं आहे की दुधाचं कष्टाचं काम खूप मोठं आहे. गायी जिवंत ठेवायच्या असतात, त्यांच्यातून दूध काढायचं असतं, त्याच्याकरता काळजी घ्यायची असते, दूध पोहोचवायचं असतं. या कष्टाच्या व्यवसायात 25 रुपयापर्यंत खाली दर आल्यानंतर अद्यापही सरकारनं कोणतीही गोष्ट कोणताही निर्णय घेतला नाही, मदतीचा निर्णय घेतला नाही. ही वस्तुस्थिती आहे. या उलट दुग्ध विकास मंत्री असं म्हटले की महाराष्ट्रातल्या दुधात भेसळ आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या दुधातली भेसळ म्हणजे दूध उत्पादकांना बदनाम करण्यात. युवराज मेश्राम, स्टार महाराष्ट्र न्यूज, नागपूर, विदर्भ.